राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झालं. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी वर्ग आशेनं पाहत होता. भाजपने संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं होतं, पण बळीराजाच्या पदरी निराशा पडलीये. अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झालाय. पण शेती आणि शेतीपूरक क्षेत्रासाठी थोडीफार तरतूद करण्यात आली आहे. नंबर एक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7,201 गावांमध्ये राबविण्यात येतोय. यासाठी 2025 ते 2026 मध्ये 351,42,42,00,000 रुपयांची तरतूद केली आहे. नंबर दोन, कृषी क्षेत्रात AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत, तसं धोरणच आखण्यात येत आहे. नंबर तीन, शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, दर्जेदार शेतमालाचं उत्पादन, शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं, यासाठी शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रातील उपयुक्त प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. नंबर चार, पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांना फायदा होईल. साधारण 1,00,000 एकर शेतीत त्याचा वापर होईल. येत्या 2 वर्षात त्यासाठी 500 कोटींचा निधी देण्यात येईल.